साठी आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सध्या आपल्यासोबत आहेत। मेघनाताई, अत्यंत संतापजनक प्रकार, एक महिला डॉक्टर, तिला आत्महत्या करावी लागली आहे, तिच्यावर पोलीस निरीक्षकाने 4 वेळा बलात्कार केलाय। नाही, खरंच ही संतापजनक घटना आहे, निंदनीय आहे। ह्याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। पण यापुढे सुद्धा अगर कुणी आणखी महिलांवरती अत्याचार करेल ती आपल्या दक्षता समिती असते, त्यांची मदत घ्यावी। कारण की एवढं सरकार आज या ठिकाणी केंद्र सरकार सुद्धा आणि राज्य हा पूर्ण महिलांच्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या सगळ्यामध्ये अत्यंत धक्कादायक आरोप हा आहे की त्या महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव टाकला जात होता। नाही, असे काही प्रकार कोणी करत असेल, कोण जे दबाव टाकत असेल तर त्यांना पूर्ण चौकशी अंती त्यांना सुद्धा कडक कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। ताई, आपण आरोग्य राज्यमंत्री आहात, महिला डॉक्टरांची ही परिस्थिती असेल राज्यामध्ये तर काय कठोर पावलं उचलणार आहात तुम्ही? कठोरचे कठोर पावलं उचलले जातील, पण मी सर्व ज्या काही महिला आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांनाही सांगू इच्छिते की एवढे सरकार आपल्या पाठीशी आहे, कुणी असा अन्याय अत्याचार सहन करण्याची गरज नाहीये। पण ज्यावेळी एखादा पोलीसच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव टाकत असेल तर काय करायचं त्या महिलेनं? त्या पोलिसाला, जो कोणी पोलीस असेल त्याला तात्काळ निलंबन करण्यात येईल त्याचं, आणि रीतसर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आपण या सगळ्या संदर्भात आता संबंधित रुग्णालयाशी काही संपर्क साधणार आहात, त्यांच्या डीनशी किंवा त्या सगळ्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहात? हो, सगळे माहिती घेईन, सगळ्यांना सूचना देईल की कुणीही दोषींना सहकार्य होईल अशा पद्धतीचं काम करता कामा नये। मेघनाताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी। तर ज्या कोणी या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेला आहे, तिच्यावर बलात्कार केलेला आहे, त्या पोलिसांचं निलंबन केलं जाईल, कठोरात कठोर कारवाई केली जाईल। सरकार सगळ्यांच्या पाठीशी आहे असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलेलं आहे। पण अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी या महिलेवरती दबाव टाकला जात होता, त्या दबावाला ती जुमानत नव्हती आणि या सगळ्या प्रकरणात तिला मानसिक त्रास तर दिला गेलाच, पण त्यासोबतच तिच्यावर 4 वेळा पोलीस निरीक्षकानं बलात्कार सुद्धा केला।